घरच्यांनी तर मदत केली तर ते आणखीन सोपं होतं. म्हणजे युवा पिढी आणि महाराष्ट्र शासन संस्थांकडे त्यांचं आग्रह आहे की शासन संस्थेने मदत केली पाहिजे, याच्याबद्दल एक ठाम भूमिका अशी घेतली पाहिजे. तर याच्याबद्दल बरोबर आहे की शासकीय पातळीवर सुद्धा व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये एक धोरण असं ठरवलं गेलं पाहिजे आणि जे संपूर्ण शाळा कॉलेजेसमध्ये राबवलं गेलं पाहिजे. हे जसं खरं आहे, त्याचबरोबर शाळा कॉलेज मधले जे काही प्राध्यापक मंडळी आहेत, शिक्षक आहेत, पालक आहेत, यांनी सुद्धा हा विषय नीट समजून घेण्याची गरज आहे. आणि हे दोन्ही पातळीवरती जेव्हा हे काम होईल, माझं असं म्हणणं आहे की दोन्ही पातळीवर काम झालं पाहिजे. फक्त शासन करेल आणि होईल असं ते काय होणार नाही. ते काय एसटी आपलं महामंडळाने जास्त बसेस खरेदी करायच्या आहेत आणि वाढवायच्या आहेत, इतका काय तो सोपा आणि साधा प्रश्न नाहीये. कारण तो एकदा काय नोकरशाहीच्या त्याच्यात जर तो अडकला तर त्याच्यातनं काय निष्पन्न होणार नाही. तर नोकरशाह जे त्यांना व्यसनमुक्ती मधलं काय करणार आहे. तर त्याच्यासाठी ऍक्च्युअली एक धोरण ठरवून आणि त्याच्यामध्ये पालकांचा सहभाग असला पाहिजे, शिक्षकांचा असला पाहिजे, प्राध्यापकांचा असला पाहिजे, निरनिराळ्या विद्यार्थी युवक संघटना ज्या आहेत त्यांचा असला पाहिजे आणि सगळ्यांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे की व्यसन हा एक आजार आहे. व्यसन ही नुसती काय किंवा चंगळ करण्याची गोष्ट नाहीये. आज जर आपण सिगरेट ओढायला गेलो गंमत म्हणून, तर आज आपण सिगरेट ओढू आणि आपल्याला असं वाटेल की आपण सिगरेट सोडू शकतो, की मी वयाने 16 वर्षाचा जाईन, मी कधी सिगरेट सोडू शकतो असा आपल्याला आत्मविश्वास असतो. पण तसं होत नाही. मग आपण वर्षानुवर्ष आपल्याला सिगरेट ओढावी लागते. त्याच्यामुळे आपण त्या सिगरेटकडे जायचंच नाही, त्या तंबाखूकडे जायचंच नाही, त्या गुटख्याकडे जायचंच नाही. हे त्याच्यासाठी आपल्याला सक्ती न करता हा विषय त्यांना आपल्याला नीट समजावून सांगता आला पाहिजे, समजावून सांगितला पाहिजे की त्यातनं पुढे काय काय धोके, तुम्ही कसे व्यसनी बनू शकता. आणि मग व्यसनी बनल्यानंतर फक्त आजार होता असं नाहीये, तर माणूस स्वतःचं स्वातंत्र्य गमावतो, त्याला नीट कुठेही वावरता येत नाही. समजा एखादी मिटिंग असेल, तिथे सुद्धा त्याला तल्लफ आलेली असते आणि तल्लफ आल्यानंतर त्याची अवस्था फार वाईट होते आणि त्याला ती मिटिंग सोडून बाहेर जावं पडावं लागतं. त्याचं उदाहरण मी तुम्हाला हवं तर सांगू का नंतर? नाही सर, नंतर सांगा. आणि सरकारी पातळीवर त्यांना आता एक नवीन सरकारने मोहीम सुरू केलेलीच आहे युवा पिढीसाठी की हे देणं किंवा हे या लोकांना मुलांना विकणं हीच बंदी आणलेली आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर हे सुरू झालेलं आहे. फक्त आता लोकांनी आणि समाजाने त्याला कसा पुढाकार घेणार आणि कशी प्रतिक्रिया आहे हे महत्वाचं आहे. सर, मगाशी सुभाष म्हणून ज्यांचा प्रश्न होता की त्यांना तंबाखूचं व्यसन आहे आणि त्यांना आता ते सोडायची इच्छा आहे, तर ते कसं सोडू शकतात? किंवा मगाशी आपला अर्धवट जे राहिलंय की तुमची जी हसत खेळत व्यसनमुक्तीची जी पद्धती आहे ती नेमकी कशा प्रकारे, या दोन्ही अनुषंगाने तुम्ही आता थोडं मार्गदर्शन करा. बरोबर. आता त्यांनी जे म्हटलं की नुसते दुष्परिणाम जे सांगतात त्याच्यामुळे काय व्यसन सुटत नाही आणि त्यांनी व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना तंबाखू आधी खावी लागते. हे त्यांनी सांगितलं अगदी खरी गोष्ट आहे की दुष्परिणामाने कोणी काही सांगून काही व्यसनमुक्त कोणी होऊ शकत नाही. तसं जर सांगायचं म्हटलं तर मग पाकिटावर लिहिलं असते की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ आणि ते वाचायला मिळतं आपल्याला.